खरं तर आम्ही सायन्स कोर मैदान 24 तारखेला आरक्षित केलं, 5 तारखेला अर्ज केला तोही रिजेक्ट केला, 7 तारखेला केला तोही त्यांनी रिजेक्ट केला, पुन्हा 12 तारखेला केला तोही रिजेक्ट केला आणि 18 तारखेच्या अर्जाला त्यांनी मंजुरात दिली. आता मंजुरात दिली, पैसे भरले, सगळं झालं. आता प्रशासन मात्र आमच्या कार्यकर्त्याला फोन करून दबाव आणतं आहे का इथे अमितजी शहा यांचे सभा आम्ही घेणार आहोत, हे मैदान तुम्हाला सोडावं लागेल. अशा प्रकारचं प्रशासनाचा दबाव हा अतिशय निवडणूक चालू असताना हा लोकशाहीला घातक आहे. म्हणजे प्रशासनानं अशा प्रकारची फोन करून आम्हाला मैदान सोडण्याचं भाग पडत असेल तर ते चुकीचं आहे. त्याचा निषेध म्हणून हे सभा पत्रकार परिषद घेतली आहे का प्रशासनानं अशा पद्धतीचे फोन का करावं, त्याच्यावर कारवाई करा. अशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांना फोन केले त्यांच्यावर कारवाईचं आम्ही पत्र दिलेलं आहे. मैदान आम्ही मारलेलं आहे, मैदान आरक्षित केलेलं आहे आणि ते आमच्या नावानं आरक्षित झालेलं आहे. मैदानच नाही तर प्रहारची सिट्टीसुद्धा खासदारकीसाठी आरक्षित झाली आहे. आता कोणी जर आम्हाला वरतून फोन घेऊन केले तर आम्ही ते रेकॉर्ड करन आणि व्हायरल करून टाकन. 24 तारखेला आमची सभा आणि रॅलीचं नियोजन आहे. आम्ही सभा घेऊन रॅली आम्ही काढणार आहोत आणि प्रहारच्या मागं किती शेतकरी शेतमजूर आहे हे आम्ही दाखवणार आहोत आणि त्याचा व्यवस्थित आमचा प्लॅन झाला आहे. सकाळी 9 वाजतापासून तर रात्री 4 वाजेपर्यंत. ते कार्यकर्त्याला आले ते आम्ही लेखी तक्रार आता आम्ही देतो आहे, त्याच्यात ते तुम्हाला प्रेस पाठवतो. आरक्षित केल्याचे आम्ही पैसे भरले, पावती भेटली, परंतु दबावापोटी आता तिथं एक पेंडॉल टाकून ठेवलेला आहे आणि उद्या या निवडणुकीला गालबोट लागू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे. अशा प्रकारचं मुद्दामून भांडण करायचं, आरक्षित असलेलं मैदान शक्तीचा वापर करून अशा पद्धतीनं जर म्हणजे आम्हाला दबाव आणला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. आम्ही म्हणतो आहे का निवडणूक शांततेत झाली पाहिजे, शांतता पूर्ण वातावरणात झाली पाहिजे. ते नावं मी जाहीर करतो पण आता करणार नाही. माझ्याजवळ सगळे प्रिंट गिंट येऊ द्या, सगळे टाईप त्यांनी काय बोललं काय नाही मोबाईलमधलं सगळं ते स्क्रिप्ट देतो ना तुम्हाला. तो नवनीतजी राणाचा आहे. आम्ही 1 लाख लोक येणार आहोत, 1 लाख लोक कलेक्टर ऑफिस समोर जाऊन बसणार आहोत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.